नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे तनिषाने पाजली राणीला दारू, तर इकडे इंद्राने चांगलंच झापले. तर आता इकडे इंद्रा राणीचे केस पुसून देतो. त्यावर आता इकडे ती थँक्यू बोलते की सर, खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपलं स्वप्न पूर्ण करावं, आणि खरंच तुम्ही माझं आजचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलंय. खरंच आता इकडे ती यांचं असं सगळं काही बोलणं चालू असतं. त्यावर आता इकडे राणी त्याला सॉरीही बोलते. त्यावर आता इकडे तो बोलतो काय ग, कशासाठी सॉरी? त्यावर ती सांगते की सर, माझा गैरसमज झाला होता. त्यावर तो तिचा हात हातात घेतो आणि बोलतो की नाही राणी, तू कधीच चुकलेली नव्हतीस. अगं, मी तुझ्याशी किती वाईट वागलोय. आणि आता इकडे तो त्याचं मनातलं सगळं काही तिच्यासमोर मांडतो. आता इकडे ती बोलते की सर, मला माहिती आहे की आता तुम्ही काही झालं तरी माझेच आहात. तुम्ही मला सोडून कुठेच जाणार नाही. त्यावर इकडे तो बोलतो राणी, काहीही झालं ना तरी मी पुढचे 7 जन्म आणि हा जन्म फक्त तुझाच राहील. तुला सोडून मी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा विचारही करणार नाही. आता इकडे सकाळ झालेली असते. मालती हॉलमध्ये बसलेली असते भाजी चिरत. तितक्यात आता इकडे तिथे उर्मिला त्यांनी धपकीने बसते. त्यावेळी इकडे मालती बोलते, अगं हे काय आहे? अगं आरामाने बसत जा उर्मिला. आणि हे बघ, आता न जरा आरामाने करत जा. आता बघ, पोटही दिसायला लागतं. आणि काय ग, दवाखान्याची अपॉइंटमेंट वगैरे केव्हा आहे? आता इकडे त्यावर ती बोलते, मालती आई, मला तर माहितीच नाहीये काहीच डॉक्टरांबद्दल. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही माहिती ना, जाऊ दे, असंच होत असतं. पण आता एक लक्षात ठेव, आज आपण आजच्या आज जाऊ आणि चेकअप करून येऊ. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अहो कशाला मालती आई तुम्ही त्रास करताय, मी जाऊन येईल की. त्यावर आता इकडे तितक्यात राणी येते. आता हे बघून इकडे मालती बोलते, बरं ठीक आहे राणी, हे बघ आता सगळे कामं सोड आणि आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे आणि उर्मिलाला दवाखान्यात घेऊन जा. त्यावर आता इकडे ती होकार देते आणि बोलते, उर्मिला मॅडम तुम्हाला चालेल ना मी आलेली? त्यावर आता इकडे ती बोलते, हो मालती आई बोलत असेल तर चल की. इतक्यात आता इकडे सुरेखी येते. त्यावर आता इकडे तिला बघून राणी खुश होते. बोलते, काय घाई, कशी काय येण्यात आली? त्यावर आता इकडे सांगते, अगं तू नाही का ते परसामध्ये पपईचं झाड लावलं, त्याला बघ आता पपई आल्या आणि ही पहिली पपई. म्हटलं ज्या पोरीने पपई लावली तिलाच पहिले खाऊ घालावी, आणि म्हणून तिकडे पपई आणलेली असते. त्यावर इकडे राणी बोलते, आणि इकडे मी आत्ताच्या आत्ता कापून आणते, सगळेजण खातील ना. आता इकडे सुरेखी तिथे बसते आणि इकडे राणी मस्त ती धुवून वगैरे आणते. आता इकडे ती पपई बघितल्याबरोबर इकडे मालती बोलते, छान आहे हा पपई. त्यावर इकडे राणी बोलते, हो मस्त पिकली. आता इकडे त्यावर उर्मिलाच्या तोंडात पाणी सुटते आणि ती बोलते की मला खूप आवडते पपई. त्यावर इकडे मालती बोलते, हो तुला आवडत असेल पण ना तुला हे खायला जमणार नाही. त्यावर इकडे ती बोलते, का? त्यावर आता इकडे मालती बोलते, अगं विसरलीस का तू? अगं तू गरोदर आहे आणि गरोदर बायांनी पपई नसते खायची. त्यावर आता इकडे सुरेखी इकडे उर्मिलाच्या तोंडाकडे लक्षच ठेवत असते. तिचे हावभाव म्हणजेच तिचं एवढं पाणी सुटलेलं असतं तोंडाला ती पपई बघून. आता इकडे त्यावर मालती जरा तिच्या कामाला जाते. त्यावर इकडे म्हणजे सुरेखी तिच्या तोंडाकडेच बघत असते. हे पण इकडे राणी बोलते, आई काय करतेस तू? त्यावर आता इकडे ती बोलते, अगं मला नाही वाटत ही बाई प्रेग्नेंट असेल म्हणून. अगं गरोदर असणाऱ्या बाया कशा असतात, अंगावर जराशी सूज असते, तोंडावर जरा अशी चकाकी असते. आता इकडे त्यावर ती बोलते. त्यावर आता इकडे राणी बोलते, अगं आई अशी काय बोलतेस तू? आणि हे बघ, त्या स्वतः बोलत आहेत त्या प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि सगळे बोलत आहेत ना घरातले. त्यावर आता इकडे ती बोलते, अगं तुला जास्त कळतं की मला? त्यावर आता इकडे राणी बोलते, जाऊ दे की आई. आता इकडे त्यावर मालती तरी बोलते, काय झालंय? त्यावर तिकडे ती बोलते, काही नाही. आणि आता तितक्यातच आता इकडे तनिषा येत असते, हाय आंटी गुड मॉर्निंग वगैरे बोलत. त्यावर आता इकडे ती बोलते, काय आलीस काही आहे, छान पपई खा. त्यावर आता इकडे ती बोलते, नको मला नाही आवडत पपई. त्यावर इकडे राणी बोलते, हो असं काय करताय, घरची खा की. तितक्यात आता इकडे ती बोलते, हो ठीक आहे, पण ना मला तुमची परमिशन हवी आहे, मला ना एक पार्टी ठेवायची होती. असं म्हटल्याबरोबर तितकेच आबा येतात आणि बोलतात, काय ग तनिषा केव्हा आलीस? त्यावर आता इकडे ती बोलते, आत्ताच आली आबा. त्यावर तिकडे ते बोलतात, काय मग काय बोलतो तीस पार्टीचं? त्यावर इकडे तनिषा बोलते, ते काय आहे ना आबा बघा, इंद्राने एवढं जिद्दीने फॅक्टरी पण कमवली आणि तुमचं घरही आलं, आणि म्हणून आता या सगळ्यांमध्ये मला ना त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करायचं आहे पार्टीचं, तर मी इथे ठेवली तर चालेल का? त्यावर तिकडे आबा बोलतात, हो का नाही. त्यावर तिकडे ती बोलते, आबा थोडेफार ड्रिंक ठेवले तर चालेल का तुम्हाला? त्यावर तिकडे ते थोडे विचार करतात पण बोलतात की बरं ठीक आहे, तुमच्या मुलांना जर हवं असेल तर ठीक आहे ना. त्यावर आता इकडे ती बोलते की बरं ठीक आहे. इकडे राणी सगळ्यांना पपई वगैरे देते आणि आता इकडे राणी तिच्या रूममध्ये मस्तपैकी रेडी झालेली असते पार्टीसाठी. छानपैकी अनारकली तिने घातलेली असते. तितक्यात आता इकडे इंद्रा ऑफिसमधून येतो. त्याने दारातून बघितल्याबरोबरच इकडे राणीचं रूप त्याच्या डोळ्यासमोरून काही हलतच नसतो. तो एकदम टकलावून बघत असतो. त्यावर इकडे राणी बोलते, काय हो सर काय बघताय? अहो दारातूनच काय बघताय, या बरं लवकर. त्यावर तिकडे तो बोलतो, काय झालंय आणि आपण कुठे बाहेर चाललोय का? आता इकडे त्यावरती बोलते, सर तुम्ही किती प्रश्न विचारता बरं. आता हे बघा,
हे घ्या, हे शर्ट घ्या आणि लवकर रेडी व्हा. त्यावर इकडे तो बोलतो, अगं हो पण कुठे जायचं ते तरी सांग मला, म्हणजे मी पण काहीतरी प्लॅन करतो. त्यावर आता इकडे ती बोलते, सर जा बरं. त्यावर आता इकडे त्यांनी शर्टही घातलेला नसतो. तर हे पाहून इकडे ती बोलते, काय हो सर, आणि इकडे पटकीने मी घालून देते. आणि आता इकडे ती गुंड्या वगैरे लावत असते. आता हे बघून इकडे इंद्रा परत तिच्यामध्ये गुंततो. त्यावर इकडे बोलते, अहो सर काय झालंय पुन्हा तुम्ही आता इकडे त्यावर तो तिला एकदम जवळ खेचतो. आता इकडे त्यावर ती बोलते, सर हे काय करताय तुम्ही. त्यावर आता एकदम त्याची वॉच वाजते. त्यावर ती बोलते, आता हे काय वाजते. त्यावर आता इकडे तो बोलतो, हे तू स्मार्ट वॉच दिलेली. त्यावर ती बोलते, पण काय झालं याला. त्यावर तो बोलतो, मी तुला जवळ घेतले ना तर माझे हार्टबीट्स वाढले असतील. त्यावर आता इकडे ती बोलते, बघा म्हणून मी म्हणते की मला जवळ घेऊ नका, नाही तर तुमचे हृदयाचे ठोके वाढतील बरं का. त्यावर आता इकडे तो परत तिला खेचतो आणि बोलतो, माझे हृदयाचे ठोके वाढले तरी चालेल, पण मी माझ्यापासून तुला कधीच दूर करणार नाही. आणि एकदम हे जवळ आलेली असतात. तितक्यात आता एकदम तनिषा येते आणि इंद्रा म्हणून हाक मारते. आता इकडे या दोघांना या अवस्थेत बघून इकडे ती बोलते, सॉरी परत डिस्टर्ब केलं ना तुम्हाला. त्यावर आता इकडे राणी लाजत असते. इकडे इंद्रा बोलतो, काही नाही. आता इकडे त्यावरती बोलते, अरे चल की लवकर, तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय ना. त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं पण कसलं सरप्राईज. त्यावर इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे तू जा, मी आलोच. त्यावर इकडे तनिषा त्याचा हात धरते आणि खेचत त्याला नेते आणि बोलते, चल लवकर. आणि इकडे केक समोर येऊन उभं करते. आता इकडे हे सगळं डेकोरेशन बघून तो खूप खुश होतो आणि बोलतो, हे सगळं कोणी केलं. त्यावर आता इकडे आबा सांगतात आणि मालती सुद्धा की तनिषा मॅडमने केलंय. त्यावर इकडे ती बोलते की हो तुझ्यासाठी केलं हे. आता इकडे त्यावर केक कापायचं म्हणत असते ती. त्यावर इकडे तो राणीला हाका मारणार. तितक्यात आता इकडे ती जबरदस्तीने त्याचा हात पकडते आणि केकही कापून घेते. इतकंच नाही तर आता इकडे ते एकमेकांना केक भरवतात. पण आता इकडे तो केक चारण्यासाठी आता इकडे राणीला हाका मारतो. तितक्यात आता इकडे तनिषा बोलते, अजित म्युझिक प्लीज. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो केकही चालू शकत नाही. इकडे मस्तपैकी म्युझिक वगैरे लागतं आणि आता इकडे तनिषा आणि इंद्रा दोघंही छान मस्त कपल डान्स करत असतात. इकडे इंद्रा तनिषाला सोडून इकडे राणीचा हात धरतो आणि तिला डान्ससाठी बोलवत असतो. आता इकडे हे दोघं डान्स करता येतं हे बघून इकडे तनिषा जी असते पुन्हा आता इकडे इंद्राला त्याच्याकडे खेचते आणि पुन्हा तिकडे ही त्याला घेऊन नाचत असते. इकडे इंद्रा परत इकडे राणीकडे येत असतो. इकडे परत तनिषा त्याला खेचते. आता इकडे यांचं असं सगळं काहीतरी चालूच असतं. पण आता इकडे यांचा डान्स वगैरे संपतो. आता इकडे ही ग्लास जवळ आलेली असते आणि ग्लास भरत असते. त्यावर आता इकडे तो बोलतो, तनिषा हे काय, अगं आपण हे चालणार नाही ड्रिंक. त्यावर आता इकडे ती बोलते, ओह कमॉन यार, मी आपणची परमिशन घेतली आहे. त्यावर ती बोलत असते, सगळ्यांसाठी भरतीये. त्यावर इकडे इंद्र बोलतो, नाही सगळ्यांसाठी नाही, राणीला नाही चालणार. त्यावर आता इकडे ती बोलते, तू ओव्हर रिएक्ट नको करू बरं. आणि त्यात थोडंसंच वाईनमध्ये थोडंसंच अल्कोहोल असतं. राणीला आता इकडे ती जबरदस्तीने दारू वगैरे पाजते. आता इकडे हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी जी असते ती आता एकदम वर गेलेली असते म्हणजेच त्याच्या रूममध्ये. आणि बाहेर आल्याबरोबर ती वरून आता इकडे खाली बोलत असते, इंद्रा. आणि आता इकडे आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं वगैरे बोलते. आणि आता इकडे ती त्या वरून आता इकडे उडी मारण्याचा प्रयत्न करते. इकडे इंद्रा बोलत असतो, राणी स्वतःला आवर. आता इकडे ती पूर्ण नशेमध्ये डुबलेली असते. तर आता प्रेक्षकांनो असा मोठा जात असा भडका तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता इकडे इंद्राने चांगलंच तनिषाला झापलेलं असतं की ज्या व्यक्तीला दारू पिण्याची वगैरे सवय नाहीये त्याला असं कोणी पाचतं का. आता इकडे तनिषाची चांगलीच जळफळाट होते. आणि आता इकडे ती बोलते, आता बघ काही झालं ना तरी मी माझ्या नावासमोर तुझं नाव लावणारच, तनिषा इंद्रजित महाडिक. तर आता प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.